हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते। तर आज मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउज स्टिच करून दाखवणार आहे। सविस्तर असा मी स्टिच करून दाखवणार आहे। हा आपला कलंजनी पैठणीवरचा ब्लाउज आहे। व्यवस्थित असं शिवायचं म्हणजे त्याला फिनिशिंग येते। बटन पट्टीच्या साईडला किती इंचाचा टक्स घेतल्यानंतर आपला छातीमध्ये ब्लाउज अजून सुंदर बसणार आहे ते सविस्तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। आणि बघा का आपण बाही लावल्यानंतर काखेतलं माप जे फिटिंगच्या वेळेस आपण जे करतो ते बाहीचं माप मागे पुढे होतं ते कशामुळे होते आणि कुठे कटिंग केल्यानंतर ते व्यवस्थित होईल ते मी तुम्हाला सविस्तर सांगते। स्लीव पण सविस्तर जोडायचे म्हणजे शोल्डरला बरोबर येतात। आता बघा ह्याला फ्रंटला आपण हा भाग जोडून घेणार आहे। हा वरच्या साईडून भाग धरायचा नाही आहे, इथून नाही पकडायचं कधी पण आपण हा भाग इथून लावायचा, असा व्यवस्थित असा लागला जातो। इथून पकडायचा खालच्या साईडून। इथे दाब शिलाई घ्यायची। आता व्यवस्थित अशी दाब शिलाई घ्यायची वरच्या साईडला। हे बघा अशी इथे बघा दिसते, व्यवस्थित अशी दाब शिलाई घ्यायची। हे बघा किती व्यवस्थित असा पफ दिसतोय। हे बघा इथल्या साईडला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले कटिंग करताना। हे बघा इथलं अर्धा इंचाने आपलं कटिंग करायचं। मागच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग करताना सांगितले आपण शिवून झाल्यानंतर क्रॉस 1.5 इंच 2 इंचापर्यंत आपण हे कटिंग करणार आहे। हे बघा व्यवस्थित असं कटिंग करून टाकायचं इथला भाग। हे बघा व्यवस्थित असा इथं एक टक्स घेतलेला आहे। बघा पफ किती मस्त असं व्यवस्थित असा पडलेला आहे। सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित असं पफचं माप घ्या म्हणजे छातीमध्ये तुमचा ब्लाउज पण व्यवस्थित असा परफेक्ट बसणार आहे। व्यवस्थित असे दोन्ही बटनपट्ट्या बघायच्या, चेक करून घ्यायची बटनपट्टी। एक छोटी आणि एक मोठी होती म्हणून आपण नेहमी चेक करूनच लावायची। व्यवस्थित अशी चेक करायची आणि खालच्या साईडला पट्टी लावून घेणार आहे। फोल्ड करून पट्टी धरायची इथं। जिथे ही पफची शिलाई आलेली आहे तिथे एक छोटीशी चिमटी घ्यायची। व्यवस्थित अशी दाब शिलाई घ्यायची याला। बघा हे व्यवस्थित अशा दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत आपल्या। हे बघा गळा पण एकदम व्यवस्थित असा गोल असा आलेला आहे। इथं अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे आपलं। हे बघा आता इथं दोन्ही स्लीव आहेत। दोन्ही स्लीवला आपण अस्तर आणि कपडा जोडून घेणार आहे। व्यवस्थित असा हा वरचा कपडा ठेवायचा जेणेकरून आपले अस्तर तर आपण दोन्ही व्यवस्थित नाही ठेवलं स्लीवला तर आपले दोन्ही बाह्या एकसारखेच होऊन जातात। आता इथं बघा हा
हा आपला पुढचा शेप आहे, म्हणजे हा छोटा शेप दिले आहे पाकळीचा. जो पाकळीचा शेप आहे तो आपले समोरासमोर यायला पाहिजे ते असे. आता हा पाकळीचा शेप इथला संपला, इथला बघ, इथला पाकळीचा शेप संपला की हा पाकळीचा शेप इथं लगेच धरायचा. व्यवस्थित अशी बाहीला शिलाई मारून घ्यायची. वनदाबाने शिलाई मारायची. हा वनदाब आपल्या मशीनच्या दुकानात इझी भेटून जातो. 60-70 रुपयाला असतो तो, इझी भेटून जातो. सर्व हाफ सटल मशीनचा पण असतो, फुल सटल मशीनचा पण असतो हा दाब सिंगल. हा ह्या साईडचा आणायचा, म्हणजे आपण बसलेल्या उजव्या साईडला ह्याची पट्टी यायला पाहिजे. हा असावाला दाब घेऊन यायचं. ह्या साईडचा नाही आणायचा. ह्या साईडला असेल तर मग इथं कपडा ठेवण्यासाठी पण आपल्याला प्रॉब्लेम होतो. मी ह्या उजव्या साईडला ह्या उजव्या हाताच्या बाजूच्या साईडला दाब आहे माझा बघा इथे. ह्या साईडचा मी दाब आणलेला आहे. त्याने व्यवस्थित असा आपल्याला कपडा पण असा ठेवता येतो. आपल्याला इझी असे शिलाई मारून पलटी करता येतं. म्हणून आपण ह्या साईडचा दाब आणायचा, उजव्या साईडचा. चला आता ह्याला व्यवस्थित अशी शिलाई मारून घेऊया. इथे बघा आता ह्याला दाब शिलाई मारून घ्यायची, व्यवस्थित अशी दाब शिलाई मारून घ्यायची. हा कपडा आपला अस्तरच्या बाजूला ठेवायचा आणि दाब शिलाई मारून घ्यायची. बघा व्यवस्थित अशी दाब शिलाई मारून घेतलेली आहे. हे बघा आता इथं मिडलला बरोबर हा पॉईंटला हा मिडल आला पाहिजे आणि व्यवस्थित करायचा आणि इथं टाचणी लावून घ्यायची. आणि ह्याला आता ह्या बाजूनं शिलाई मारून घ्यायची, व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची चार बाजूनी. बघा किती व्यवस्थित अशी झालेली आहे बाही आपली तयार. मिडलला हा व्यवस्थित घ्यायचा, म्हणजे शोल्डरपाशी व्यवस्थित असा आपला हा टच होतो. बरोबर मध्याला हा भाग दिसतो आपला बाहीला. अशीच दुसरी पण बाही करून घ्यायची व्यवस्थित अशी. हे बघा दोन्ही अशा व्यवस्थित अशा आपल्या स्लीव झालेल्या आहेत. हे बघा अशा समोरासमोर ठेवून बघायच्या. हा शेप आपला समोरच्या भागाला असतो, व्यवस्थित आलाय का तो आधीच बघून घ्यायचा. इथे बघा काकेतलं माप बरोबर येण्यासाठी हे दोन्ही पाठचा भाग आणि पुढचा भाग चेक करून घ्यायचा, व्यवस्थित असा चेक करायचा. इथे बघा कंबरची बाजू आहे, इथं व्यवस्थित अशी पुढची आणि पाठची व्यवस्थित पकडायची आणि इथली बाजू चेक करायची. बगल बसली बाजू चेक करायची, व्यवस्थित अशी चेक करायची. हे बघा इथं थोडं पाठचं कमी आहे आणि इथलं पुढचं एक्स्ट्रा आहे, तर कटिंग करून टाकायचं. हे बघा व्यवस्थित अशी मी कटिंग केलेलं आहे. हे बघा इथं हे दोन्ही. हे बघा दुसऱ्या साईडचं पण तसंच करून घ्यायचं. इथे बघा थोडंसं हे एक्स्ट्रा वाटतंय ना, ते कटिंग करून घ्यायचं. व्यवस्थित असं आठवणीनं कटिंग करायचं. आपल्याला ब्लाऊज शिवताना
सगळे पार्ट चेक करणं खूप गरजेचं असतं. हे बघा इथलं बरोबर असं चेक करून घ्यायचं, दोन्ही समान करायचं आणि कटिंग करून टाकायचं. जे एक्स्ट्रा असतं ते अर्धा इंच पाव इंच तो कटिंग करायचं, म्हणजे इथलं काकीतलं माप एकदम व्यवस्थित असं येतं. चला आता स्लीव जोडून घेऊया. स्लीवला बघा लक्षात घ्यायचं, ही शोल्डरची पट्टी असते ती पाठच्या साईडला करायची, व्यवस्थित अशी पाठच्या साईडला पकडायची कायमस्वरूपी ब्लाऊज शिवत असताना. आता बघा ह्याचा मिडल व्यवस्थित असा आणि ह्याचं पण अंतर इथलं चेक करून घ्यायचं एकदा बरोबर आहे का. हे बघा इथं थोडंसं एक्स्ट्रा वाटतं ते कटिंग करून घ्यायचं आपण. हे बघा असं व्यवस्थित असं कटिंग केलं की काकीतलं माप आपलं परफेक्ट असं येतं, बरोबर कट टू कट. आता आपल्याला बाही लांबी तयार 10.25 पाहिजे. चेक करून घ्यायची एकदा. हे बघा 10.25 आणि इथं अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी आहे का चेक करून बघायची. एक्स्ट्रा असली तरी इथंच कटिंग करून टाकायची, एक्स्ट्रा असेल तर इथं कटिंग करून टाकायची लगेचच. बघा आता ही सरळ बाजू धरली, व्यवस्थित असा ह्याचा पॉईंट पकडायचा आणि इथं ठेवायचं. पुढच्या साईडला पण आता तशीच व्यवस्थित पकडू. याला डबल शिलाई मारायची. हे बघा व्यवस्थित अशी लागलेली आहे. हे बघा तशीच आता दुसरी पण सेम लावून घ्यायची. बाही लावून झाल्यानंतर व्यवस्थित अशी चेक करून घ्यायची. हे बघा इथून इथं व्यवस्थित अशी बरोबर आहे का बघायची. हे बघा हे बघा पूर्ण असा आपला शिवून झालेला आहे. अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला भेटूया. चला बाय बाय.